नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग आता कुठल्याही स्पर्धा परीक्षेला चालू घडामोडीच्या दृष्टीनं एक प्रश्न यावर्षी 100% राहणार. काय राहणार बघा, तर एमपीएससीच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक, तर विवेक लक्ष्मीकांत भीमनवर यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आहे. आता पूर्वीचे अध्यक्ष कोण होते एमपीएससीचे, तर रजनीश सेठ होते. त्यांचा कार्यकाल संपला आणि महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागानं काय केलं की 28-29 डिसेंबरला अधिसूचना जारी केली आणि एमपीएससीचे अध्यक्ष म्हणून विवेक लक्ष्मीकांत भीमनवार साहेब यांची नेमणूक करण्याची जी काही मोहीम आहे किंवा अधिसूचना आहे ती त्यांनी जारी केली. आता खरं तर विवेक लक्ष्मीकांत भीमनवार हे सध्या परिवहन आयुक्त म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये काम करतायत. दुसरी गोष्ट, त्यांनी फिल्म सिटीचं संचालक पद सांभाळलंय आणि माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. म्हणजे प्रशासनातला प्रचंड अनुभव आणि एमपीएससीचा अध्यक्ष. आता मग एमपीएससीचे एक सदस्य आहेत डॉक्टर अभय वाघ आहे ना, त्यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला. अजून अधिसूचना काढले, अजून त्यांनी चार्ज घेतलेला नाही. आणि मग जे सदस्य आहेत अभय वाघ यांच्याकडं अध्यक्षपदाचा अतिरिक्त चार्ज आहे. येणाऱ्या काळामध्ये नवीन वर्षामध्ये विवेक लक्ष्मीकांत भीमनवार हे एमपीएससीचे अध्यक्ष असणार आहेत. त्यांची नेमणूक राज्यपालाच्या हस्ते होते. आता त्याचं आर्टिकल कोणतं वगैरे, तर 315 ते 323 कलमामध्ये आहे ना, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्याचा लोकसेवा आयोग याची तरतूद आहे. आणि मग 316(1) कलमानं आहे ना, राज्याचा राज्यपाल त्यांची नियुक्ती करतील. त्यांचा कार्यकाल किती असतो, तर 6 वर्ष किंवा 65 वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तेवढा त्यांचा कार्यकाल असतो. आता एमपीएससीला नवीन अध्यक्ष तर मिळाले, पण मित्रांनो की नवे सचिव सुद्धा मिळाले. कारण अनेक दिवस सचिवाचं पद रिक्त होतं आणि मग नवे सचिव आणि नवे अध्यक्ष. आता मग नवे सचिव कोण असणार आहेत मित्रांनो, तर बघा की महेंद्र हरपाळकर यांची सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. आता पोलीस भरती असेल की इतर स्पर्धा परीक्षा असेल, एमपीएससीच्या अध्यक्षावर प्रश्न विचारतात विवेक लक्ष्मीकांत भीमनवार. आणि एमपीएससीचे सचिव सुद्धा नवीन झालाय नवीन वर्षामध्ये. आणि मग लक्षात ठेवायचं, सचिवाचं नाव आहे महेंद्र हरपाळकर. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू.